नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा गाईड या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जुने प्रश्न सोडवणे किती महत्त्वाचे असते हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे असे 30 प्रश्न पाहणार आहोत, जे मागील 10 वर्षात MPSC, TET, टेट, पोलीस भरती, तलाठी यांसारख्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक टेस्ट म्हणून सुद्धा पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत ओळखा. हा प्रश्न MPSC, राज्यसेवा, तलाठी 2017 आणि 2019 मध्ये विचारला गेला होता. देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत: वरून खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, खालून वर. तर उत्तर आहे डावीकडून उजवीकडे. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? हा प्रश्न पोलीस भरती 2018 पुणे, TET 2015 मध्ये आला होता. संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, स्वरादी. उत्तर आहे सजातीय स्वर. मुलांनी पालकांना आज्ञा पाळावी या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रश्न असा असेल, मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी. हा प्रश्न टेट 2017, MPSC कंबाईन 2019 मध्ये आला होता. ऑप्शन आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, संकीर्ण प्रयोग. उत्तर आहे भावे प्रयोग. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. हा प्रश्न तलाठी भरती 2015 मध्ये विचारला गेला होता. सौंदर्य, पाटीलकी, गुलामगिरी, हिमालय. उत्तर आहे हिमालय, कारण हिमालय हे विशेष नाम आहे. चा, ची, चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? हा प्रश्न वनरक्षक भरती 2019 आणि पोलीस भरती 2021 मध्ये वारंवार आला आहे. द्वितीया, चतुर्थी, षष्टी, सप्तमी. उत्तर आहे षष्टी. क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत काय म्हणून केला जातो? हा प्रश्न MPSC, राज्यसेवा 2015 आणि TET 2018 मध्ये आला होता. स्वर, स्वरादी, विशेष संयुक्त व्यंजन, अर्धस्वर. उत्तर आहे विशेष संयुक्त व्यंजन. नवलाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम. हा प्रश्न 2017 टेट आणि पोलीस भरती 2019 मध्ये विचारला गेला होता. उत्तर आहे भाववाचक नाम. चाकू हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? हा प्रश्न तलाठी भरती 2015, MPSC लिपिक 2017 मध्ये विचारला गेला होता. तर चाकू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर उत्तर आहे तुर्की भाषेतून आला आहे. तो शाळेत जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. हा प्रश्न शिक्षक भरती टेट 2017 आणि वनरक्षक 2019 मध्ये आला होता. पर्याय आहेत सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी आणि भावे. उत्तर आहे अकर्मक कर्तरी, कारण वाक्यात कर्म नाही. पुढचा प्रश्न आहे, विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द कोणता? हा प्रश्न MPSC कंबाईन 2018 आणि राज्य उत्पादन शुल्क 2023 मध्ये आला होता. विद्वान, विदूषक, पंडित आणि हुशार. तर विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द आहे विद्वान. श, श, स, स यांना वर्णमालेत काय म्हणतात? हा प्रश्न TET 2015 आणि पोलीस भरती 2021 मध्ये आला होता. अर्धस्वर, उष्मे, घर्षक, महाप्राण आणि स्वरादी. तर उत्तर आहे उष्मे म्हणजे घर्षक. श, श आणि स हे आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा तोंडातून हवा घर्षण होते आणि हवा बाहेर पडते, ते आहेत घर्षक. पांढरा शुभ्र घोडा वेगाने धावतो या वाक्यातील विशेषण कोणते? हा प्रश्न तलाठी भरती 2019 मध्ये विचारला गेला होता. घोडा वेगाने पांढरा शुभ्र किंवा धावतो. तर विशेषण आहे पांढरा शुभ्र. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हा प्रश्न MPSC, राज्यसेवा 2016 आणि टेट 2017 मध्ये आला होता. तर यथाशक्ती या समासाचे उदाहरण आहे अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. तर उत्तर आहे अव्ययभाव समास. ज्याला हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? हा प्रश्न पोलीस भरती 2018 आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये आला होता. ज्याला हे दर्शक, संबंधी, प्रश्नार्थकी, अनिश्चित. ज्याला आपण म्हणतो ज्याला, तर हे संबंधी आहे, संबंधी सर्वनाम. ने, एशी हे कोणत्या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत? हा प्रश्न तलाठी भरती 2015 आणि MPSC कंबाईन 2019 मध्ये विचारला गेला होता. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी. तर ने, एशी हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? हा प्रश्न MPSC कंबाईन 2019 आणि पोलीस भरती 2017 मध्ये विचारला गेला होता.
तर अ आणि आ हे संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, स्वरादी. तर उत्तर आहे सजातीय स्वर. अ, आ, इ, ए हे स्वजातीय स्वर आहेत. विधवा या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. हा प्रश्न टेट 2017 आणि तलाठी भरती 2015 मध्ये आला होता. सद्वा, विदूर, विधूर, विधवा, विवाहित. तर उत्तर आहे विधूर. झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? हा प्रश्न वनरक्षक 2019 आणि पोलीस भरती 2018 मध्ये आला होता. झाडे, झाडा, झाड्या किंवा झाडू. तर उत्तर आहे झाडे. एक झाड, अनेक झाडे. पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हा प्रश्न MPSC राज्यसेवा 2014 आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET 2019 मध्ये आला होता. कर्मधाराय, द्विगु, द्वंद्व, अव्ययभाव. तर पंचवटी हा द्विगु या समासाचे उदाहरण आहे, कारण यात संख्या आली आहे. मी चित्र काढले या वाक्यातील प्रयोग ओळखा. हा प्रश्न शिक्षक भरती टेट 2017 आणि MPSC लिपिक 2018 मध्ये विचारला गेला होता. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, संकीर्ण प्रयोग. उत्तर आहे कर्मणी प्रयोग. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हा प्रश्न तलाठी भरती 2019 आणि जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये आला होता. विष, पियुष, सरिता, जल. तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पियुष. मित्रांनो, तुम्हाला जर ही प्रश्नांची सिरीज आवडत असेल आणि माहिती उपयोगाची वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्पर्धा परीक्षा गाईड फॅमिलीचा हिस्सा बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते? हा प्रश्न पोलीस भरती 2021 आणि MPSC दुय्यम सेवा 2018 मध्ये विचारला गेला होता. त, इ, आ, स, ला, ते, चा, ची, चे, ने, ए, शी. तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे. खिडकी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? हा प्रश्न MPSC राज्यसेवा 2017 आणि तलाठी भरती 2015 मध्ये आला होता. पर्याय आहेत देशी, परभाषीय, तत्सम, तद्भव. उत्तर आहे देशी. शब्दाच्या जातीमधील अविकारी जात कोणती? हा प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षा TET 2015 मध्ये विचारला गेला होता. नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, अव्यय, विशेषण. उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. शब्दाच्या जातीमधील अविकारी जात क्रियाविशेषण अव्यय. गायीने गवत खाल्ले या वाक्यातील कर्ता ओळखा. हा प्रश्न पोलीस भरती 2018 मध्ये आला होता. गाय, गवत खाल्ले यापैकी नाही. तर कर्ता आहे गायीने. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? हा प्रश्न MPSC लिपिक 2015 आणि टेट 2017 मध्ये आला होता. पुरुषवाचक, आत्मवाचक, संबंधी की दर्शक. उत्तर आहे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. हा प्रश्न तलाठी भरती 2019 मध्ये विचारला गेला होता. वाघी, वाघीण, वाघीण, वाघिणी. तर उत्तर आहे वाघीण. संधी म्हणजे काय? हा प्रश्न MPSC राज्यसेवा 2016 आणि वनरक्षक 2019 मध्ये आला होता. संधी म्हणजे काय? तोडणे, सांधणे किंवा जोडणे, बोलणे, लिहिणे. तर उत्तर आहे सांधणे किंवा जोडणे. डोळे या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? हा प्रश्न पोलीस भरती 2021 मध्ये विचारला गेला होता. डोळ्या, डोळ्यांस, डोळ्यांस, डोळे. तर उत्तर आहे डोळ्या, डोळ्यांनी. डोळे या शब्दाचे सामान्य रूप आहे डोळ्यांनी. क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे काय? हा प्रश्न टेट 2017 आणि MPSC कंबाईन 2019 मध्ये आला होता. धातू, प्रत्यय, शब्द, वाक्य. उत्तर आहे धातू. तर मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, महत्त्वाचे वाटले असतील तर तुमचे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच अजून प्रश्न तुम्हाला हवे असतील, दुसऱ्या कोणत्या विषयावर, इतिहास, भूगोल व्हिडिओ हवा असेल तसेही कमेंट करा. आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनल जॉईन करून ठेवा. थँक्यू.